ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा एक साधू बसेल होता. आपलं तर ध्यानच तर बसला होता. आता साधूचं काम काय? ईश्वराचं ध्यान करणं. आणि आपण ध्यान कसलं करतो? प्रपंचाचं करतो. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, मंत्रिपद पाहिजे, राष्ट्रपतीपद पाहिजे, पंचायत समितीपद पाहिजे. आणि ते कोणाचं ध्यान करतात? ईश्वराचं. आता त्याच्या मांडीवर येऊन एक उंदीर बसला. का रे, का बसला बाबा? तर त्याच्या पुढे एक मांजर होती. अरे हा, तुला मांजरीचं ब्याव आहे, जा तू मांजर बसील. झाली मांजर. आता ती मांजर फिरता फिरता तिच्या मागं लागलं कुत्रं. आणि मग आली परत साधूच्या मांडीवर. साधू म्हण, का रे, का तू आली? त्यानं बघितलं कुत्रं. जा तू कुत्रं बसील. आणि लागला फिरायला. बघा, त्या कुत्र्याच्या मागं कोण लागला? वाघ लागला. आणि ते साधूच्या मांडीवर आलं. मग जा तू वाघ बसील. झाला वाघ. तो वाघ फिरायला लागता करता करता त्या वाघानं नेमकं काय केलं? त्या साधूचं मनगटच धरलं. आता तो साधू काय म्हण, अरे तू कोण होता? उंदीर होता. तुला उंदराचं कोण केलंय? वाघ केलंय. जा तू परत उंदीर बसील. आणि तो उंदीर झाला आणि त्या धावात जाऊन बसला. तसं मनुष्य हा कोण आहे? उंदीर आहे. त्याला भगवंताने कोण केलं? मंत्रिपद केलं, राष्ट्रपतीपद केलं, आमदार केलं, खासदार केलं, हिरोबाई अंबानी केलं, रतन टाटा केलं. शेवटी कोण जातो? भगवंत काय करतो? त्याला घेऊन जातो. म्हणून ध्यानधारा. आपल्याला ह्या जगात ज्यांना पाठवलं आहे त्या जगाचं आठवण करा. आणि देव माझ्या हृदयात आहे, देव आईबापात आहे, देव निसर्गात आहे, देव प्रत्येक प्राण्यात आहे. आपणही जगा, दुसऱ्यालाही जगू द्या. आपण जगून दुसऱ्याला जगेल ती संस्कृती. आणि आपलंच भरलं पाहिजे विकृती. आपण काही आणलं नाही, आपण संग काही नेणार नाही, हे भान धरा. आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा. माझं चांगलं झालं पाहिजे, त्याचंही चांगलं झालं पाहिजे. वाटून वाटून खा. तीळ साखरेचा सण गेलेला आहे. हा काय सांगतो? वाटून वाटून खा. म्हणून ध्यान धरा आणि भगवंताचं स्मरण करा. हे पटलं असेल तर सबस्क्राईब करा, क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की.